हॅलो स्टुडंट्स, आपण आता आज मॅथ्स 1 मधला सेकंड चॅप्टर स्टार्ट करतोय, तो म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. लास्ट चॅप्टरमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स पाहिले होते. त्याला लिनियर इक्वेशन्स असं आपण का म्हणत होतो, लिनियर इक्वेशन्स असं. तर लिनियर इक्वेशनचा अर्थ ज्या इक्वेशनमध्ये डिग्री 1 असते, डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर जी 1 असते त्याला लिनियर इक्वेशन्स असं म्हणतात. आणि आता क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये हायेस्ट पॉवर म्हणजे त्या पॉलिनॉमियलची डिग्री जी असते ती 2 असते. 2 पेक्षा कमी चालत नाही आणि 2 पेक्षा जास्तही चालत नाही. एक्झॅक्ट 2 डिग्री असलेल्या पॉलिनॉमियलला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि आपण जे पाहणार आहोत ते क्वाड्रॅटिक इक्वेशन्स पाहणार आहोत. ओके. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म जो असतो तो काय असतो, तर समजा x हे आपण व्हेरिएबल त्यामध्ये घेतलं तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0 या फॉर्म मध्ये जे इक्वेशन्स आहेत यांना क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असं म्हणायचं. यातले a b c हे जे आहेत हे बिलॉंग टू r म्हणजे हे सगळे रियल नंबर्स असतात. बट a नॉन झिरो असला पाहिजे, कंपल्सरी नॉन झिरो असला पाहिजे. बी किंवा सी यापैकी कोणी एखादं झिरो असेल तरी चालतं, पण ए मात्र कधीही त्यातला झिरो असता कामा नये. कारण ए जर झिरो झाला तर 0x वर म्हणजे ही सगळी टर्म झिरो होईल आणि त्यातला क्वाड्रॅटिकचा जो पार्ट असेल म्हणजे x स्क्वेअर, तो स्क्वेअर निघून गेला की ते लिनियर इक्वेशन होतं, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहत नाही. त्यामुळे एबीसी आर रियल नंबर्स बिलॉंग टू आर बट ए नॉन झिरो असलं पाहिजे. अशा इक्वेशन्सना क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असं म्हणतात. आता मी याची काही तुम्हाला उदाहरणं देतो. बघा, 3x स्क्वेअर मायनस 4x प्लस 7 इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याला मी या फॉर्मशी जर मी कम्पेअर केलं तर मला a च्या जागी कोण दिसतं सांगा, a च्या जागी 3 दिसतात. b च्या जागी कोण दिसतं आपल्याला, तर -4 दिसतात. c च्या जागी काय दिसतं आपल्याला, 7 दिसतात. तेव्हा हे a b c सगळे रियल नंबर असले पाहिजेत, पण a कसा असला पाहिजे, नॉन झिरो असला पाहिजे. ह्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणायचं. नेक्स्ट आणखी एखादं इक्वेशन बघूया आपण. 4x स्क्वेअर मायनस 7x इज इक्वल टू 0. आता यामध्ये a आणि b ह्या दोन टर्म्स आहेत पण c ऍब्सेंट आहे, c 0 आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो कारण a नॉन झिरो पाहिजे. c 0 असला तरी चालतो, b 0 असला तरी चालतो. आणखी इक्वेशन बघा, 3x स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0 हे देखील क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ax स्क्वेअर मधला a हा तुमच्याकडे त्यात 3 दिसतोय, bx x ची टर्म ऍब्सेंट आहे म्हणजे b याच्यात 0 आहे, पण c मात्र कॉन्स्टंट काय आहे सांगा, -9 आहे. म्हणजे या इक्वेशन मध्ये b ऍब्सेंट आहे म्हणजे सॉरी c या इक्वेशन मध्ये c ऍब्सेंट आहे किंवा 0 आहे आणि या इक्वेशन मध्ये b ऍब्सेंट आहे. अशा इक्वेशन्सना क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असं म्हणतात. आता काही वेळेला असं इक्वेशन आपण पाहतो की ते डोळ्याला दिसताना आपल्याला वाटतं की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये, पण ते ऍक्च्युअली असतं. उदाहरणार्थ बघा, x प्लस 1 अपॉन x इज इक्वल टू 4 हे इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे. तर कसं आहे, सगळ्यात पहिल्यांदा x चे डिनॉमिनेटर किती आहे, 1. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. x इंटू x स्क्वेअर प्लस 1 इंटू 1 म्हणजे 1 अपॉन डिनॉमिनेटर x इज इक्वल टू 4. x ट्रान्सफर केले की तुम्हाला बघायला मिळेल x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 4x. 4x ला LHS मध्ये आणा, x स्क्वेअर मायनस 4x प्लस 1 इज इक्वल टू 0 आलं का बघा त्या फॉर्म मध्ये. ax स्क्वेअर, आता इथे a म्हणजे 1 आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0 या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे. So these equations are known as quadratic equation. पुढची टर्म असते याच्यामध्ये रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हॉट डू यू मीन बाय रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन? त्याकरता मी आधी एक एक्झाम्पल देतो. बघा, x स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. तुम्ही 8 स्टँडर्ड मध्ये वगैरे असताना हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे मिडल टर्म स्प्लिट करून फॅक्टर्स कसे पाडायचे वगैरे तुम्ही शिकलेला आहात.
या सगळ्या गोष्टी पुन्हा रिकॉल करून आपण याचे फॅक्टर्स काढायचे. 6 into x square फर्स्ट आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन विथ साइन द्यायचं असतं. त्याला असं स्प्लिट करा की ज्यांची टोटल 5 यायला पाहिजे. 3 2 6 x आणि x. जेव्हा इथं प्लस साइन असेल तेव्हा दोन्हीकडे सेम साइन्स असतात. तुम्हाला काय पाहिजे प्लस, म्हणजे +3 + 2x अशी आपण मिडल टर्म स्प्लिट करणार आहोत. सो x स्क्वेअर + 3x + 2x + 6 = 0. पहिल्या दोघांमध्ये x कॉमन, x + 3 प्लस पुढच्या दोघांमध्ये 2 कॉमन, x + 3 = 0. हे ब्रॅकेट पुन्हा कॉमन, x + 3. नेक्स्ट ब्रॅकेट x + 2 = 0. दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट जर 0 असेल तर आयदर फर्स्ट टर्म 0 or second term 0. Therefore x = -3 or x = -2. These are called the roots of quadratic equation. म्हणजे -2 आणि -3 यांना रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतात. हे जे रूट्स आहेत या रूट्सना तुमचं इक्वेशन नेहमी काय होत असतं, सॅटिस्फाय होत असतं. एव्हरी रूट सॅटिस्फाईज द सेम क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे काय तर आता बघा, आपण आता त्याचे दोन रूट्स काय मिळवले सांगा. या इक्वेशनचे दोन रूट्स काय मिळवले, एक -3 आणि दुसरं -2. जस्ट आपण आता सॉल्व्ह केलेले हे त्याचे दोन रूट्स आहेत. मग यामध्ये आपण पहिल्या रूटचा विचार करूया. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा LHS चा पार्ट बघा. LHS चा पार्ट तर x² + 5x + 6. यामध्ये x च्या जागी पहिले -3 म्हणजे ते रूट रिप्लेस करून बघा. -3² 5 into bracket -3 + 6. -3 चा स्क्वेअर 9, 5 3 -15 + 6 as it is. 9 + 6 15, 15 - 15 0. म्हणजे तुमची RHS = RHS. यालाच म्हणतात द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन सॅटिस्फाईज दॅट इक्वेशन. असंच तुम्ही -2 रिप्लेस करून देखील चेक करू शकता. त्याला देखील तुमचं इक्वेशन सॅटिस्फाय होतं. म्हणजेच RHS जी काय 0 ती येत असते. हा साधारण एवढ्या पार्ट वरती आपला हा याच्याशी रिलेटेड आपला फर्स्ट एक्सरसाइज आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, त्याचं नेचर कसं असतं, म्हणजे त्याचा फॉर्म मगाशी जो लिहिलेला होता बघा हा तो फॉर्म ax² + bx + c = 0 हा त्याचा फॉर्म असतो. आता मी व्हेरिएबल x घेतले, प्रत्येक वेळी व्हेरिएबल x असेलच असं नाही. म्हणजे काही वेळेला m मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म आला असला पाहिजे am² x च्या ऐवजी m + bm + c = 0. काही वेळेला तुमच्याकडे y हे व्हेरिएबल असतं. मग हा फॉर्म असा होतो ay² + by + c = 0 हा फॉर्म असतो. जे व्हेरिएबल असेल ते कधी p असतं, कधी q असतं, m n x y कुठलेही व्हेरिएबल्स त्यामध्ये वापरू शकतो. त्यानुसार तुम्हाला तो फॉर्म चेंज करता आला पाहिजे. याच्याशी रिलेटेड आता आपला पहिला एक्सरसाइज आहे जो आपण पाहणार आहोत 2.1. ओके, नाउ एक्सरसाइज 2.1 युअर प्रॅक्टिस सेट 2.1. फर्स्ट क्वेश्चन बघायला. फर्स्ट क्वेश्चन असं म्हणजे टेक्स्टबुक सगळ्यांच्या समोर असलं पाहिजे. राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. कोणतेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा. तुम्हाला हवे ते लिहू शकता. या टेक्स्टबुक मध्ये आपल्या या लेसन मध्ये वाटेल तेवढे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स पाहायला मिळतील. किंवा आधीमध्ये मी जे इथे दाखवतो त्यातलं कुठलंही लिहिलं तरी चालू शकतं. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन असं विचारलाय, डिसाइड which of the following are quadratic equations. कोणते कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत किंवा नाही आहेत असं विचारलंय. फर्स्ट वन x² + 5x - 2 = 0. आता या इक्वेशन मध्ये हायेस्ट पॉवर जी आहे ती x² आहे. मग त्याच्यानंतर कमी कमी असणाऱ्या पॉवर्स आहेत. त्याच्यापेक्षा जास्त तर पॉवर नाही आहे 2 पेक्षा. त्यामुळं इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. फक्त आपल्याला असं लिहायचं इक्वेशन लिहिल्यानंतर it is a quadratic equation. It is BRATIC quadratic equation. It is a quadratic equation. So next second question बघा आपला y² = 5y - 10
आता हे आपल्याला या बाजूला जर आपण आणलं तरी चालेल, नाही आणलं तरी चालेल. असंच जरी आपण पाहिलं तरी तुम्हाला कळेल की y² - 5y + 10 = 0 असा तो फॉर्म आहे. y ची हायेस्ट पॉवर 2 आहे, त्यामुळे इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. थर्ड, y² + 1/y = 2. आता ज्यावेळेस तुम्ही इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन कराल किंवा हवं तर मी त्या स्टेप्स करून दाखवतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर y³ + 1/y = 2. y ट्रान्सफर केले, y³ + 1 = 2y. 2y LHS मध्ये आणले, y³ - 2y + 1 = 0. आता यामध्ये हायेस्ट पॉवर जी आहे ती 3 आहे, त्यामुळे इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि अगदीच रिझन पाहिजे असेल तुम्हाला, इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकॉज द डिग्री ऑफ दिस इक्वेशन इज 3. हेन्स इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. फोर्थ बघा, मी तुम्हाला मगाशी हा टाइप दाखवला होता बघा. x + 1/x = -2. x + 1/x = -2 असं तुम्हाला दिलं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, x² + 1/x = -2. x ट्रान्सफर करेल, x² + 1 = -2x. LHS मध्ये आणले, x² + 2x + 1 = 0. Yes, it is a quadratic equation. Next, m + 2 एका ब्रॅकेट मध्ये m - 5 = 0. हे नेहमीप्रमाणे ब्रॅकेट ओपन करून घ्या. m × m, m², m × -5 -5m, 2 × m + 2m, 2 × -5 -10 = 0. m² as it is. याचा आन्सर येईल -3m. पुढचे -10 as it is = 0. Yes, it is a quadratic equation. Okay. आता त्यातलं लास्ट 6th वन, त्यातला शेवटचा क्वेश्चन बघा. m³ + 3m² - 2 = 3m³. आपण हे जरी m³ LHS मध्ये आणले आणि इथं आणून जर मायनस केले तर 1m³ - 3m³ म्हणजे -2m³ शिल्लक राहतात. हे +3m² as it is -2 as it is = 0 राहते शिल्लक. It is not a quadratic equation because the degree of this equation is 3. Degree म्हणजे highest power. Degree of this equation is 3. Hence, it is not a quadratic equation. Question number 3. Write the following equations in the form ax² + bx + c = 0. Then write the values of a, b, c for each equation. तुम्हाला इक्वेशन्स दिलेत आणि त्यांना स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे. म्हणजे आपला ax² + bx + c = 0 या फॉर्म मध्ये आणायचं आहे. ऑल्सो राईट द व्हॅल्यूज ऑफ a, b, c इन ईच इक्वेशन असं म्हटलेलं आहे. बघा, 2y = 10 - 5² असं पहिलं इक्वेशन दिलं. आता यातला सगळा पार्ट LHS मध्ये पहिल्यांदा y² LHS मध्ये आणले म्हणजे पॉझिटिव्ह y² + 2y as it is -10 = 0. आता हे जे इक्वेशन आहे ते या फॉर्म मध्ये इट इज इन द फॉर्म जरी त्यांनी तिथं तुम्हाला ax² वगैरे विचारला असेल तर इथं y व्हेरिएबल आहे, त्यामुळे इट इज इन द फॉर्म ay² + by + c = 0 या फॉर्म मध्ये इक्वेशन आलं. मग आता सांगा तुम्हाला a च्या जागी कोण दिसतंय, देअरफॉर a = 1. b च्या जागी कोण दिसतंय, b = 2 आणि c च्या जागी कोण दिसतंय तर -10. या प्रकारे आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. ओके. नाउ क्वेश्चन त्यातलाच नेक्स्ट बघा. x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर = 2x + 3. आधी आपण हा ब्रॅकेट स्क्वेअर करून घेऊया. x² म्हणजे a - b ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला करता आला पाहिजे. a² - 2ab + b².
एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 हा स्क्वेअर झाला. RHS 2x प्लस 3 ॲज इट इज. हे सगळे LHS मध्ये आणा. एक्स स्क्वेअर मायनस 2x पुन्हा मायनस 2x प्लस 1 ॲज इट इज मायनस 3 इज इक्वल टू 0. Therefore x square minus 4x and minus 2 is equal to 0. त्या फॉर्म मध्ये आणलं. त्यानंतरची लाईन तुम्ही काय द्याल? इट इज इन द फॉर्म ax square plus bx plus c equals 0. ax square plus bx plus c equals 0. मग तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळेल 1, b ची व्हॅल्यू आहे इथे -4 आणि c ची व्हॅल्यू आहे -2. ओके. नेक्स्ट त्यातला थर्ड, एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस ब्रॅकेट मध्ये 3 मायनस एक्स, मायनस ब्रॅकेट मध्ये 3 मायनस एक्स. ओके. पहिले मायनस साइन आत जाऊन काय काय चेंजेस होतात बघा. एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू -3 प्लस एक्स. आता या सगळ्याला आपण LHS मध्ये आणूया. एक्स स्क्वेअर प्लस 5x minus x plus 3 is equal to 0. Therefore x square plus 4x plus 3 is equal to 0. नेहमीप्रमाणे again it is in the form ax square plus bx plus c equals 0. a ची व्हॅल्यू आहे 1, b आहे 4 आणि c किती आहे? तर तो 3 आहे. ओके. नेक्स्ट 3m square is equal to 2m square minus 9. LHS में आया 2m square ला. So 3m square minus 2m square minus 2m square plus 9 LHS में आया आपण is equal to 0. त्या दोघांचा डिफरन्स येईल m square प्लस 9 इज इक्वल टू 0. आता मी याला त्या फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी कसं करतो बघा. m स्क्वेअर प्लस मायनस काही साइन चालतं. 0m प्लस 9 इज इक्वल टू 0. म्हणजे इट इज इन द फॉर्म am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल 0. त्यातला a म्हणजे 1 आहे, b म्हणजे 0 आहे आणि c म्हणजे किती आहे? तर 9 आहे. ओके. या प्रकारे आता राहिलेले दोन क्वेश्चन जे असतील त्यातले ते आपले आपण स्वतः कंप्लीट करायचे. ठीक. नाउ क्वेश्चन नंबर 4. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. तुम्हाला दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहेत आणि त्यांच्या समोर काही व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि ते रूट्स आहेत की नाही हे डिसाइड करा असं तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा. एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 आणि समोर x च्या व्हॅल्यूज दिल्यात तुम्हाला 1 आणि -1 अशा दोन व्हॅल्यूज दिलेत. ह्या ज्या व्हॅल्यूज दिल्यात 1 आणि -1 हे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत की नाही हे आपल्याला ठरवायचं. मग आता लिहायची मेथड बघा. मग अशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं की क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जे रूट आहे त्यांना त्याचं ते इक्वेशन जे असतं ते काय होत असतं? सॅटिस्फाय होत असतं. चेक पण करून दाखवलं. तर त्यानुसार आपण आता चेक करायचं. बघा LHS काय आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन? एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. ठीक आहे. आपण पहिलं रूट बघूया आपण. फॉर x इक्वल्स 1, फॉर x इक्वल्स 1 पुन्हा LHS इज इक्वल टू x च्या जागी 1 रिप्लेस करा. 1 स्क्वेअर प्लस 4 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 5. आता 1 चा स्क्वेअर 1, 4 1 चा 4 मायनस 5, 4 प्लस 1 5, 5 मायनस 5 0 इज इक्वल टू RHS. त्या इक्वेशनची RHS 0 आहे. त्यामुळे थोडक्यात काय आलं? LHS इक्वल्स RHS. Therefore x equals 1 is a root of given quadratic equation. x equals 1 is a root of given quadratic equation. ठीक आहे. आता आपण सेकंड त्यातला पार्ट चेक करूया. फॉर पुन्हा
जसं फॉर एक्स इक्वल्स 1 केलं ना, तसं आता फॉर एक्स इक्वल्स काय घ्यायचं आपल्याला -1. मी या साईडला लिहितो, तुम्ही खालीच कंटिन्यू करायचं, एखादी लाईन सोडून. फॉर एक्स इक्वल्स -1 पुन्हा LHS इक्वल्स सांगा. इथं त्याची LHS आपण लिहून ठेवलेली. x च्या जागी -1 रिप्लेस करा. -1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू ब्रॅकेट -1 -5. -1 चा स्क्वेअर प्लस 1, 4 1 जा 4, मायनस साइन आणि -5. आता -4 -5 म्हणजे -9. -9 प्लस 1 म्हणजे -8. त्याच्या समोर लिहायचं विच इज नॉट इक्वल टू RHS. therefore LHS नॉट इक्वल्स RHS. therefore आता या लाईन मध्ये कसा चेंज करायचा. therefore x इक्वल्स -1 is not a root of given quadratic equation. X equals -1 is not a root of given quadratic equation. Okay. Now second question. Equation is 2m square minus 5m is equal to 0. आणि समोर व्हॅल्यूज दिल्या तुम्हाला m equals 2 आणि 5/2. रूट्स आहेत की नाही आपल्याला चेक करायचं. ठीक आहे. बघा. LHS is equal to 2m square minus 5m for m equals 2. आपण आता m equals 2 रिप्लेस करून बघूया. LHS 2 into bracket 2 square minus 5 into bracket 2. बघा 2 square 4, 4 2s are 8, minus 5 2s are 10, minus 2. Not equals RHS. Therefore LHS not equals RHS. Last line. Therefore m equals 2 is not a root of given quadratic equation किंवा is not a root of above equation. आता सेकंड रूट आपण त्यातलं बघूया. 5/2 for m equals 5/2 LHS equals बरोबर m च्या जागी 5/2 रिप्लेस करायचे. 2 into bracket 5/2 चा स्क्वेअर minus 5 into bracket 5/2. 2 into 25/4 minus 5 5 is 25/2. 2 2s are 4 म्हणजे 25/2 minus 25/2. सेम नंबर्स आहेत, त्यांचा डिफरन्स किती येईल 0 इक्वल्स RHS. thus LHS equals RHS. therefore m equals 5/2 is a root of given quadratic equation. Okay. Question number 5. Find K if x equals 3 is a root of equation kx square minus 10x plus 3 equals 0. काय म्हणले बघा. x equals 3 is a root of this equation. Then find the value of k. मग आता x equals 3 जर या इक्वेशनचं रूट असेल तर त्यानं म्हणजे x equals 3 न हे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय व्हायला पाहिजे सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. हे इक्वेशन x equals 3 न काय व्हायला पाहिजे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. therefore पहिल्यांदा ही लाईन आहे तशी लिहायची. x equals 3 is a root of equation so and so. therefore given equation must be satisfied. Given equation must be satisfied by x equals 3. ह्याला ते इक्वेशन काय व्हायला पाहिजे सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. पुन्हा इक्वेशन जायचं x स्क्वेअर kx स्क्वेअर minus 10x plus 3 is equal to 0. त्यात x च्या जागी 3 रिप्लेस करायचे. k into bracket 3 square minus 10 into bracket 3 plus 3 is equal to 0. 3 square 9, 9k minus 10 3 is 30 plus 3 is equal to 0. Therefore साइन सेकंड स्टेप पासून सगळीकडे यायला पाहिजे. 9k
ह्याचा आन्सर -27 इज इक्वल टू 0. 27 ट्रान्सफर करा, देअरफॉर 9k इक्वल्स 27. 9 ने डिवाइड करा, देअरफॉर k इक्वल्स 9 3 is 27. फाइनल आंसर k इक्वल्स 3. ओके. Okay. Now next question is one of the roots of the equation 5m square plus 2m plus k equals 0. हे equation है 5m square plus 2m plus k equals 0 is -7/5. हे त्याचं रूट आहे. Complete the following activity to find the value of k. मी हा सगळा प्रॉब्लेम आहे तुम्हाला सोडवून दाखवतो. तुम्ही ऍक्टिव्हिटी मध्ये बघून त्यानुसार ते फिल इन द ब्लँक बॉक्सेस जे असतील ते कम्प्लीट करून घ्या. बघा, हे गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. m इक्वल्स -7/5 इज रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा अबव इक्वेशन म्हटलं तरी चालेल. मग याचा अर्थ काय असला पाहिजे, देअरफॉर दिस इक्वेशन मस्ट बी सॅटिस्फाईड बाय m इक्वल्स -7/5. त्यानं ते सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. मग आता m च्या जागी आपण -7/5 रिप्लेस करणार आहोत. 5 into bracket -7/5 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 into bracket -7/5 प्लस k as it is equal to 0. आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करायची. 5 as it is मायनस चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 7 स्क्वेअर 49/25 प्लस into minus 7 to the 14/5 7 to the 14/5 plus k is equal to 0. यातलं 5 and the 5 is 25 ही कॅन्सलेशन होईल आणि मी काय शिल्लक राहिलं ते लिहितो 49/5 minus 14/5 plus k as it is equal to 0. आता डिनॉमिनेटर सेम आहेत का बघायचं दोघांचे. जर डिनॉमिनेटर सेम असतील तर न्यूमरेटरचा डिफरन्स घ्यायचा. बघा 49 मधून 14 गेले, 49 मधून 14 गेले, न्यूमरेटर मध्ये 35 शिल्लक राहतील. 35/5 plus k as it is equal to 0. Division 7 plus k is equal to 0. 7 RHS मध्ये ट्रान्सफर करा, therefore final answer k equals -7. याप्रमाणे तुम्ही सगळा एक्सरसाइज 2.1 जो आहे तो नोटबुक मध्ये सॉल्व्ह करून ठेवा. ओके.